त्यांसाठी हे श्रीमंत मराठ्यांनी मोठं म्हणून करायला पाहिजे होतं अच्छा. की गोरगरिबांना ओबीसीचं आरक्षण मागू लागतो उलट. त्यांचा लढा काही स्वतः पुरता होता का, त्यांच्या पायापुरता हा, मग आता असंच नाही म्हणायचं तर काय म्हणायचं तुम्हाला. ओबीसीत लेकरांचं आरक्षण निघालं इथं त्यांना राज्यापासून केंद्रात त्यांचं कल्याण होणार आहे. कधी आरक्षण न उडण्याची भीती उडणार नाही हे परत धाकाहीच ना. समजा हे राहिलं वर्ष 6 महिने उडवलं पोरं शिकले 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 आणि गेले त्या आरक्षणातून बाहेर झालं वाटलं त्यांचं. माझं म्हणणं आहे मराठा समाजाला की आपल्या लेकराचं आपल्या आतंक वाटोळा करत आहे. आपलं ओबीसीत आरक्षण हे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश पारित करून घ्यायचा. ज्याला घ्यायचं त्याला घ्या नाही तर घेऊ नका. जोर जबरदस्ती थोडी आता आता हेही मिळतंय. हे याच आंदोलनाने मिळून दिले याच्यातून घ्या नाविलाज आहे तुम्हाला घ्यायचं तर तिथं थोडी जोर जबरदस्ती काही त्याच्यातून घेतील. पोरांचं आपल्याच कल्याण. आमचं फक्त एवढीच प्रामाणिक भावना आहे चारही बाजूनं मराठ्यांचंच कल्याण व्हावं. मग तोही स्वीकारतो आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र हा आमचा मुख्य अजेंडा आहे. ते तर तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. तुम्ही म्हणता नोंदी नसणाऱ्याला हे दिलं मग ते